नाही दादा. एक्सक्यूज मी, तिला कुठे पाहिलं का तुम्ही? यांना तर नाही पाहिलं, पण तिकडे ना रस्त्याच्या कडेला एक बाई बेशुद्ध पडली आहे. तिचं नाव गावही काय कळत नाहीये आणि चेहराही दिसत नाही तिचा. ए ए ए सिद्धू सिद्धू, भावना 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 भावना, डोळ्याकडे हे बघ हे बघ हे बघ, आलोय मी. भावना पाणी आण पाणी आण पाणी आण. भावना भावना भावना, हे बघ आलं, हे बघ, डोळे उघड भावना. भावना हा हा, मारला. हा उघड, उठ उठ, सावकाश सावकाश उठ. सिद्धराज, हा हो ना, बघ माझ्याकडे. बरं वाटतंय? एक मिनिट थांब. हे का हा? अरे भाऊ काय रे, अरे किती वेळची पडली ही ताई इथं. एवढ्या उन्हात आणायचं तिला बाहेर पडूच कसं दिलं? हे घे, हे घे. हे चॉकलेट खात का? बरं वाटतं? थोडं बरं वाटतंय आता? भावना, हे काय चाललंय तुझं? कुठे गेली होतीस तू? अगं बाकीचे सगळे जाऊ दे, निदान आईला तरी सांगायचंस ना. हे बघ भावना, आता तू एकटी नाही आहेस. आपल्या बाळाची जबाबदारी सुद्धा आहे तुझ्यावरती. कळतंय ना तुला हे सगळं? सॉरी सिद्धिराज, खरंच सॉरी. मला व्यंकीदादाबद्दल कळल्या मला घरात थांबवलंच नाही हो. त्यामुळे मी होते तशी लगेच बाहेर निघाले आणि मग मी रस्त्याने चालायला लागले. मला चक्कर आली. म्हणून तू मला एक कॉल सुद्धा नाही केलास म्हणून? वेंकी दादाबद्दल मी तुला काही सांगितलं नाही, यामागे काहीतरी कारण असेल ना. त्या गोष्टीचा तुला धक्का बसू नये म्हणून मी हे सगळं नव्हतं सांगितलं. निदान वाट तरी बघायचीस. असो, हे बघ वेंकी दादा तर बरं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी मी घेऊ शकतो. पण तुझी आणि बाळाची काळजी तुला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे. तुला केवढं शोधलं माहितीये भावना आम्ही. नको ते मनात विचार येऊन गेले. भीती वाटत होती माहितीये. सॉरी, खरंच सॉरी. माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. बरं आता जाऊ दे, उगाच तो विषय नको वाढवूया. तुला सुद्धा आरामाची गरज आहे, सर निघूया तसं. सिद्धिराज फार चिडलेत माझ्यावर. अगं तुझ्या काळजीपोटी चिडलाय तो. तू काळजी करू नको, आधी घरी चल. तू होल शांत, तू चल. ती गाडी काढ. थँक्यू. जानू, अगं येतेस ना? हो आले आले. ये. हे काय आई, मी यायच्या आधी तुम्ही जेवणाला सुरुवात पण केली? अगं बाई, आमची हिम्मत नाही. नाही अगं मीना म्हणाली की आपले हे जे नवीन सगळे प्रोडक्ट आहेत ते जरा जावई बापूंनी चव घेऊन बघितलं तर आपल्याला कळेल ना कसे झालेत. आलेस? हो, तू बस ना, बस. तू सुद्धा चव घेऊन सांग. बोला, काय काम आहे? अगं हो, असं का बोलतेस? ही काय बोलायची पद्धत आहे? काय बोलायचंय ते पटकन बोला, माझ्याकडे वेळ नाहीये. का उगाच चिडचिड करते? काय करू मग? इथे घरात काय चाललंय याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? अगं तेच तर विचारायला फोन केला ना मी. काय चाललंय तिथे? म्हणजे तुला असं वाटत असेल की मला घरच्यांची काळजी नाही, पण मला काळजी आहे. काय 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 चाललंय तिकडे? माहितीये मला किती काळजी आहे तुम्हाला घरच्यांची. आत्ता कुठे जानू जयंतचं लग्न झालं, त्यांना इथे बोलावून घ्यावं लागलं. का? त्यांना कशाला बोलवलं? ज्यांना खरंच मनापासून माणसांची काळजी असते ना, त्यांना सगळं सांगावं नाही लागत. हो 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 हो, बरं बरं. ऐक, टोमणे मारून झाले असतील तर तिथे नक्की काय घडलंय ते स्पष्ट सांग. काय झालंय? अंकी भाऊजींचा कुणीतरी ऍक्सिडेंट घडवून आणलाय. अरे हा हा, काय? खूप लागले त्यांना आणि त्यामुळे आई बाबा खूप घाबरलेत. घरात आधार वाटावं असं कोणीच नाहीये आणि घरातल्या मोठ्या मुलाला तर काही पडलेलीच नाहीये. म्हणून जानू आणि जयंतला बोलवून घ्यावं लागलं. असो, मी हे सगळं का सांगतेय तुम्हाला? तुम्ही निवांत आहात ना? मग निवांतच राहा तुमच्या महालात. ठेवते फोन. वाह संतोष, वाह. एका दिवसात आई बाबांच्या घरात मोठं वादळ आलेलं दिसतंय.
आई बाबा काळजीत आहेत म्हणजे प्लॅन सक्सेसफुल होतोय. वा वा. बघितलंस ना किती तडतडलं ते. दृष्टच लागली होती कोणाची तरी. आता हे बोलताना माझ्याकडे बघायची गरज होती का हिला? भावना वेळेत सापडली आणि मोठं अरिष्ट टळलं. मी देवापुढे साखर ठेवून येते. आलेच. आणि हे बघ, परत असं वागायचं नाही. हो, गाडे पाटलांची असून बाई पोरपस्त वागायचं नाही. वा, काय मिळमिळीत बोलला तो तुम्ही. जरा ठणकावून सांगा त्यांना, ठणकावून. हं, आम्ही पण काय कोणाला सांगतोय. हे जर असं वागले असतं तर मग अजून काय पाहिजे होतं. हा, नको, तुम्ही नका बोलू. मी आहे ना, मी बोलते. सिद्धिराजच्या लाडक्या प्रिय भावना, हे जे काही तुम्ही वागलात ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. देव न करो आणि चुकीचं काही घडलं असतं तर लोकांनी आम्हाला नावं ठेवली असती. हे म्हणजे काय, गाडे पाटलांच्या घरात त्यांच्या सुनांची काळजी घेतली जात नाही असं चक्क बोलले असते सगळे. काय हे जरा सुनबाई नजर ठेवा जरा भावनांवर. हा, भावना, मी तुझ्यासाठी मस्त साजूक तुपातला शिरा करून आणते. सकाळपासून काहीच गेलं नाहीये तुझ्या पोटात. आणते बघ. ओ शिरा. हो, उद्याच्या सभेची जरा तयारी करायची. चला, मला मदत करा जरा. सिद्धिराज, इथे बसा ना. अहो, बसा ना. सिद्धिराज, सॉरी म्हटले ना मी. खरंच माझं चुकलं. मला माहितीये मी घराच्या बाहेर पडायला नको होतं, पण माझी चूक मला कळलीये ना आता. तुम्ही नका ना असे चिडू माझ्यावर. काय भावना, सॉरी आणि प्लीज बोललं की झालं का? तू माहिती आहे ना, तू प्रेग्नंट आहेस. डॉक्टरांनी जपायला सांगितलंय तुला. BP सारखं वर खाली होत असतं तुझं. आणि 2 तास तू कोणाला नाही सांगता गायब झालीस अशी. तुला माहिती आहे, तुला जेव्हा शोधत होतं तेव्हा काय वाटत होतं मला ते. पण आज जे काही घडलं ना त्यावरून मला एक गोष्ट मात्र कळली की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. उगाच आता विषय बदलू नकोस. मी काय बोलतो? मी कुठे विषय बदलतेय. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे म्हणूनच तर माझ्यासाठी एवढे वणवण फिरलात ना. हो, पण सिद्धिराज, अहो ह्यालाच तर संसार म्हणतात ना. कधीतरी मी तुमच्यावर रागवणार, कधीतरी तुम्ही माझ्यावर चिडणार, तुम्ही रुसणार, पण या सगळ्यात तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात मला सांभाळून घ्यायला. हे जास्त महत्वाचं नाहीये का? मग तुम्ही असं माझ्यावर रुसून बसलात तर कसं काय चालेल? वाह, हे बरं, तुम्ही चुका करू शकता आणि आम्ही रुसायचे. मी कुठे म्हणाले तुम्हाला रुसू नका म्हणून, पण रुसवा लगेच सोडायला पण पाहिजे ना. नाहीतर तुमच्या प्रेग्नंट बायकोला असा सारखा किती त्रास देणार तुम्ही. नाही, बस झालं. बस झालं. दुसरं ते गोड चेहरा करून माझ्याकडे बघू नकोस आता. थोडं तरी मला चिडू दे. नाही करू. काय नको? नाही, मी चिडणार. नका ना चिडू मी चिडणार. प्लीज. बस.